नमस्कार सर्वांना. तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपले आज 4 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे. तुमचं खूप खूप मनापासून आभार. खरं तर मित्रांनो, तुम्हाला आम्ही हे एक आमचं धनगरी जीवन दाखवलं व्हिडिओच्या माध्यमातून, आणि तुम्ही पण चांगल्यापैकी आम्हाला प्रतिसाद दिला. खरं तर आपलं आज 4 लाख सदस्यांचं एक कुटुंब तयार झालं आहे. आणि तर आज आम्ही एक म्हणजे आनंद दिवस म्हणून साजरा करणार आहे. खरं तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली लोक किंवा पूर्ण आपल्या भारताच्या काही बाहेरची लोक यांनी आपल्याला चांगले साथ दिली. त्याच्यामुळं एवढं हे खरं तर शक्य झालं. म्हणून एक आज हे आनंद उत्सव साजरा करणार आहे. आणि आज आमच्या पृथ्वीराज चकाड्याचा वाढदिवस पण आहे. आणि मग आम्ही आणणार आहे आज केक, आणि मग वाढदिवस पण साजरा करणार आहे. आणि आपलं जे 4 लाखाचं कुटुंब तयार झालं आहे त्याच्यामुळं पण ह्यो म्हणजे सगळा योग आला आहे आज. खरं तर म्हणजे आमचा पृथ्वीराज 7 वर्ष पूर्ण झाली आणि 8वं लागते या. तर आई आज वाढदिवस. आईचं चाललंय मस्त बाकी ताक हलवून घ्यायचं आणि बाणायचा चाललाय स्वयंपाक. तर पोरांच्या पण आता आंघोळ्या पांघोळ्या झाल्या. आज आहे पृथ्वीराजचा वाढदिवस. मयूर पण इकडे गडी बसलाय. झाली का दादा आंघोळ? हा. मग पृथ्वीराज आज काय आहे? होय, कुणाचा? होय, किती वर्ष झाला तू? होय, 8 वर्ष झाला. 7वं सरून आता 8वं लागलं या. तर दीपाचा आमच्या 24 मेला आहे वाढदिवस. तर चाललाय बाणायचा मस्त बाकी स्वयंपाक. काय आहे ह्याच्यात? होय. मग आज काय 4 लाख सबस्क्राईब पूर्ण झाले ना? झाले होय. हा. असं वाटलं बी नव्हतं असं होय म्हणून. होय. एवढं आता रानातनं वनातनं राहणार आपण, आपल्याला गावात गेलं तर कोण ओळखायचं नाही. आणि आता प्रत्येक गावात गेलं तरी आपल्याला आपल्या नावाने हाक मारतात. पण आपण त्यांना ओळखीत नाही, पण ते आपल्याला हाक मारून घेतात इकडे म्हणून नावाने. नाहीतर आपण असं रानात राहणार कोण आपल्याला हाक मारतं. तर आईचं पण चाललंय मस्त बाकी ताक हलवून घ्यायचं. कुठपर्यंत आलंय ताकाचं? आले आता मोवारले आता मस्त बाकी ही रवी, आणि रवीने हलवून घ्यायचं रोज, म्हणजे डेली असतं हे. रवी आहे का याची? रवी चन्नाच्या लाकडाची. होय. कुणी काढली? रवी दिराने काढली माझ्या बारक्या. त्याला नाद होता ना. तर आमच्या बारक्या चुलत्यांनी काढलेली आहे ही रवी मस्त बाकी. आणि म्हणजे खुटी आहे ही, खुटी दादाने काढली सागाची नाही होय? हा खुटी आहे सागाची, रवी चन्नाची. तरी मस्त बाकी ताक असं हलवून घ्यायचं सकाळचं, त्याचं लोणी काढायचं, मग माखान बनवायचं. होय, माखान. मग काय होय. मग आपल्याला ते आपली माणसं 4 लाख एक आपलं कुटुंब झालंय म्हणल्यावर काहीतरी गोड धड केलं पाहिजे नाही होय. करू ना काहीतरी. होय ना पोरावं. सागर असतं तर सागरने काहीतरी सांगितलं असतं मला. आई काहीतरी कर म्हणजे. सागर नाही ना आज. हो. सागर तिकडे. काय करायचं गोड मग आज? बघू आता ठरवू काहीतरी आणि बघू संध्याकाळी काय आता. होय. मग काय व्हायचं, मेंढर शेरड चारून बिरून आणू आणि मग बनवू. आणि पृथ्वीराज तुम्ही काहीतरी आज काय रे पृथ्वीराज बर्थडे का काय तुझा? मग पोरींनो झाला का मेकअप तुमचा? मीना बिराजीची
आता आली इकडे वाड्याला सुट्टीला. आणि दीपा पण आहे. दीपा कसं काय वाटते आज? कोणाचा वाढदिवस आहे? हा मोठ्याने बोलायचं बाळा. तर पोरांनी पण इथं लय आनंद घेतला, कारण इथं सगळे हे आंब्याची झाडं इथं. आणि आंब्याला लागलाय पाडा. आणि आंब्याला लागलाय पाड. पडला की परत पडलं की पळत जायचं, जोक काय खेळायचं, जोळ्या काय बांधायच्या. इथं लय पोरांनी आनंद घेतला. जोड्या वाजून आंब्याने आयतं बांधून दिलं ते त्यांना मी. तर बाणाने सोडला शिरा, म्हणजे इथं दरवाजा होता, दुईकडून वाघर इथं बांधलेली असती आणि ती आता सोडून घेतली. तर जरा पोरांना कुकर जरा बारका बारकाली तुम्ही वाघर गोळा करता का? पुरते राज बनले कामाचं आहे गड्या. तुम्ही मागं वाघर गोळा करा बरं बरं. बरं बरं चालते, करतो आम्ही. उन्हाळ्यात तापत. बाण आहे तशी लय कामाची आहे. बाण आहे म्हणजे माझ्यापासून जास्त काम करते. नाही बाळा, तुम्ही म्हणताय तसं कोण कोणाला तुम्ही का काम करायला? हा तुम्ही मला ऐकतं ना काम करायला. आता उन्हाळा जरा त्यातली त्यात बरा पडतो. उन्हाळ्यामध्ये फक्त ऊनच लागतं. तर पावसाळ्यामध्ये पाऊस चिखल चूल भेटत नाही आणि का आपली परवड होती, त्रास होतो. मला आता विचार द्या, नानीला काळजी पडली होती. पावसाचं तुमचं आम्हाला देखवत नाही. उन्हाचा माणूस थोडंफार सावली खाली तरी जाऊन बसेल, पण पावसात काय करणार आहे? पावसात शेवट भिजायच लागतं, चिखला तर आवाज लागतं, पर्यायच नसते. चालले आता कोकरी करडे धरायची. तर आता झाली दुट्टी चालू. आता बघू, आता संध्याकाळी आहे कार्यक्रम बाकीचा. आज दादू पण गडी मागा आलाय आंबा खायला. दादू मागणं पळत आला. त्याने लांब मिंड्या येऊन दिल्या. येऊन द्यायचं नाही आम्ही म्हणून मिंड्या लांब येऊन दिल्या आणि लपत लपत आलाय देऊ. आंबा गावलं बरं खायला. गावलं मग हे काय चालवलं तुम्ही, काय काय खाल्लं त्याने. चाल पाड गाव द्या आता, पडते तर बराबर आणि पिकलं जायचं. काय पोरं फसून येते ते. त्या पोरांना चालवलं दादा आणि ह्याने खाल्लं दोन चार चांगलं. वाड्याजवळ आलं ते मिनटं इथं पुरतीरात कोकरी मिळावते बारकी. काय रे पुरती? आयला मिळवलं. मेंढरा घातली त्या वाघरामध्ये आणि चाललाय स्वयंपाक पाणी. तर आज आमच्या पृथ्वीराजचा वाढदिवस, तर मस्त बाकी साजरा करायचा आहे. तर निघालोय आता मी जरा केक आणायला. बाणाची चालली देवपूजा जरा. पृथ्वीराज कोणा गेला? हा कपडे घालते पोरांना येतं माझ्यासोबत. हा दोन चार इजा घेऊन हा दोन चार बी नाही. पोरं कसं आहे, असं कुठं जायचं म्हणलं कार्यक्रम असला की पोरांचं म्हणजे जायची लय धूम असती, नाही तर मग मागून धूम मारते असं होतं. नाही पण ते केक यायचा नाही ना तुम्हाला. हा केक यायचा पण नाही. वज यायचं नाही पण मग दोन चार असल्यावर धराय बरी व्हायचं. हा आता पृथ्वीराजचं पण चाललंय इकडे कापड बदलायची हे ते काय होय पृथ्वीराज. हा तर आता रात्रच होईल, आता जाऊन आणायचं आहे आणि मग आपला करायचा आहे कार्यक्रम. पोरांनो कुठं आलोय आपण? हा
होय. तर आता पोरं पण माझ्यावर आले ते, तर आता घ्यायचा मस्त बाकी केक. कसं काय वाटतंय पोरांनो? होय. तर चाललंय इकडं जरा लिहायचं. आधी त्यांनी लिहून घेतल्यानंतर मग आपल्या केकवर लिहून देणार आहेत. तर हे आम्ही बघितल्यात केक मस्त बाकी अगदी. तर आता घेतलाय केक आणि निघालोय बिराडावर. खरं तर पोरांची लय हवशी आहे. तर आता आलोय आम्ही गाडीवर. खरं तर पृथ्वीराजलाच एकट्याला आणायचा होता, पण ही बाकीची पोरं पण म्हणजे आम्ही पण येणार. तर चाललोय आता बिराडावर. आता आम्ही आलोय केक घेऊन मस्त बाकी. तर बांधायचं चाललंय, हे पिठलं बनवायचं. बाकी काय काय अजून? आता वय हा जरा चपात्या केल्या तर हा आपलं श्रीखंड बनवलाय आणि वरण बनवलंय. जरा भाताला भात पण केलाय ना. तर आपलं तुरीच्या डाळीचं वरण आहे आणि पिठलंय ना. चपाती आवाज थोड्याशा कुरवड्या तळलेल्या आहेत. घरची घरीच श्रीखंड बनवलाय. कारण आपलं दही होतं घरचं म्हणून बनवला. तर चाललंय बाणाचं केक खोलून घ्यायचं. पृथ्वीराज बनगडी बसलाय मस्त बाकी. मग कसा काय लागतोय केक? हा मी ना खा. बरं आहे ना मस्त बाकी. गार गार आहे. होय ना. पूर्व आता जेवणार नाही वाटतं एवढे. मग काय फुल केक खाऊनच घेतला केक कापून आणि आता बसायचे जेवायला. पडला की आंबा तिकडे. आंब तर काय पडते तेच पिकलं. तर पिठलं पण बनवले बाणायनी. इकडे जरा श्रीखंड पण आहे. जरा कुरड्या पण घेतल्या तळून. श्रीखंड आपला घरीच बनवला एकदम नुसता साध्या पद्धतीत. त्याला खरं तर गार असं पाहिजे, जरा बरफ बिरफ कडने ठेवायला, पण ते नाही आता आपल्याकडे तसलं काय. बरं कसं काय पिठले? हा अरे बरं झालं श्रीखंड बरं झालं. पिठलं. हा छान झालं मस्त.